फक्त 40 वर्षात चीनने स्वतःला तर बदललंच, पण संपूर्ण जगालाही बदलून टाकलं. खरं तर हे एक असं आर्थिक स्थित्यंतर आहे जे मानवी इतिहासात याआधी कधीही कुठेही घडलेलं नव्हतं. ही कहाणी आहे एका देशाच्या अविश्वसनीय भरारीची. आणि हाच तो प्रश्न आहे जो सगळ्यांनाच पडतो. म्हणजे एकेकाळी जिथे प्रचंड गरिबी होती, लोक भुकेने त्रस्त होते, तो देश आज जगाची दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कसा बनला? हा प्रवास नेमका सुरू तरी कुठून झाला? या बदलाची झेप आणि वेग इतका प्रचंड आहे की इतिहासात त्याला तोडच नाही. इतक्या कमी वेळात इतक्या मोठ्या देशानं अशी प्रगती कधीच साधली नव्हती. या एका बदलानं कोट्यावधी लोकांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. चीनच्या या परिवर्तनाची संपूर्ण कहाणी आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून समजून घेऊया. तर मग या मोठ्या बदलाची सुरुवात होण्यापूर्वी चीनची नेमकी अवस्था होती तरी कशी? तो देश कोणत्या परिस्थितीतून जात होता? चीनच्या या उदयापूर्वीचं चित्र बघितलं तर देशाने जवळपास 1 शतकभर फक्त अस्थिरता आणि आपत्तीच अनुभवली होती. वसाहतवाद, जपानचं आक्रमण, मग गृहयुद्ध, त्यानंतर महाभयंकर दुष्काळ आणि शेवटी माओच्या सांस्कृतिक क्रांतीने देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं होतं. म्हणजे विचार करा, परिस्थिती इतकी वाईट होती की देशातले 80% लोक शेतकरी असूनही उपाशी राहत होते. लोक कट्टर विचारसरणीच्या सततच्या मोहिमांना अक्षरशः विटले होते. त्यांना फक्त एका नव्या, चांगल्या मार्गाची गरज होती. आणि अशा परिस्थितीत एका व्यक्तीने पुढे येऊन चीनला एक नवी दिशा दाखवली. त्या व्यक्तीचं नाव होतं डेंग शाओपेंग. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात त्यांना पदावरून काढून टाकलं गेलं होतं. आणि याच काळात डेंग यांना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसली. माओच्या कट्टर विचारसरणीने चीनचं वाटोळं केलं होतं. देशाला वाचवायचं असेल तर पोकळ विचारांपेक्षा व्यावहारिक उपायांची गरज आहे. आणि इथेच खरा बदल दिसतो. माओंच्या सतत क्रांती आणि वर्गसंघर्षाच्या विचारांच्या जागी डेंग यांनी स्थैर्य आणि व्यावहारिकता यावर भर दिला. त्यांच्या मते विचारसरणीपेक्षा देशाची प्रगती महत्त्वाची होती. डेंग यांचं हे प्रसिद्ध वाक्य त्यांची संपूर्ण विचारसरणी सांगून जातं. त्यांच्यासाठी पद्धत कोणती आहे, विचार कोणता आहे हे महत्त्वाचं नव्हतं. महत्त्वाचं होतं ते म्हणजे त्यातून देशाची प्रगती होते की नाही. तर मग डेंग यांनी प्रत्यक्षात अशा कोणत्या सुधारणा केल्या ज्यामुळे चीनच्या आर्थिक इंजिनला अचानक इतकी मोठी गती मिळाली? या 3 मुख्य सुधारणांनी चीनचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली. त्या काळात ह्या गोष्टी करणं म्हणजे एक प्रकारे क्रांतीच होती. शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय खूप मोठा होता. यामुळे गुणवत्तेला परत एकदा महत्त्व मिळालं आणि एका संपूर्ण पिढीसाठी संधींची दारं उघडली गेली. बदलाच्या दिशेने हे पहिलंच पण खूप महत्त्वाचं पाऊल होतं. पण गंमत म्हणजे हा बदल फक्त वरून लादलेला नव्हता, तर तो खालून अगदी सामान्य लोकांकडूनही येत होता. चिओगांग गावातल्या शेतकऱ्यांनी तर आपला जीव धोक्यात घालून कौटुंबिक शेती सुरू केली. आणि या एका प्रयोगामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. यालाच म्हणतात प्रयोग करा आणि यशस्वी झाल्यावर विस्तार करा धोरण. शेनझेनसारखी खास आर्थिक क्षेत्र तयार केली गेली जिथे भांडवलशाहीचे प्रयोग केले गेले. आणि हे प्रयोग इतके यशस्वी झाले की ते संपूर्ण देशासाठी एक आदर्श मॉडेल बनले. अच्छा, मग ह्या सगळ्या सुधारणांचे परिणाम काय झाले? चला आता ते आकडेवारीतून पाहूया, जे खरोखरच डोळे दिपवणारे आहेत. हा आकडा ऐकून अविश्वसनीय वाटेल, पण तो खरा आहे. फक्त 40 वर्षात चीनची अर्थव्यवस्था तब्बल 70 पटींनी वाढली. इतिहासात असा आर्थिक स्फोट याआधी कधीच पाहिला गेला नव्हता. या आर्थिक वाढीमागे एक मोठं कारण होतं, ते म्हणजे शहरीकरण. जेव्हा एखादा ग्रामीण मजूर गावातून शहरातल्या फॅक्टरीत कामाला येतो, तेव्हा त्याची उत्पादन क्षमता जवळपास 20 पटीने वाढते. कोट्यावधी लोक शहरांकडे आले आणि बघता बघता चीन जगाची फॅक्टरी बनला. पण आकड्यांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे याचा माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला, तर तो म्हणजे गरिबीचं निर्मूलन. आज चीनमध्ये 40 कोटी लोकांचा एक मोठा मध्यमवर्ग आहे. ही संख्या अमेरिकेच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. मानवी इतिहासातलं हे गरिबी निर्मूलनाचं सर्वात मोठं आणि यशस्वी उदाहरण आहे. या प्रचंड परिवर्तनामुळे आज चीन एका वेगळ्याच वळणावर उभा आहे. एक अशी व्यवस्था तयार झाली आहे जी खूप गुंतागुंतीची आहे आणि विरोधाभासांनी भरलेली आहे. डेंग यांनी आर्थिक उदारीकरण तर स्वीकारलं, पण पाश्चात्य पद्धतीचं राजकीय उदारीकरण पूर्णपणे नाकारलं. आणि यातूनच चीनी मार्ग तयार झाला. म्हणजे जिथे बाजाराला स्वातंत्र्य आहे पण राजकीय सत्ता मात्र पूर्णपणे कम्युनिस्ट पक्षाच्या हातात आहे. हाच आधुनिक चीनमधला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे. लोकांना आर्थिक आणि वैयक्तिक स्तरावर पूर्वीपेक्षा खूप जास्त स्वातंत्र्य आहे, पण राजकीय स्तरावर नियंत्रण पूर्वीपेक्षाही जास्त घट्ट झालं आहे.
एका तज्ज्ञाचं हे वाक्य चीनसमोरील सर्वात मोठं आव्हान अगदी अचूकपणे सांगतं. एकीकडे मुक्त समाज आणि दुसरीकडे बंदिस्त राजकीय व्यवस्था, हा तणावच चीनच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे. आणि शेवटी हाच तो प्रश्न उरतो जो चीनच्या भविष्याबद्दल उत्सुकता निर्माण करतो. आर्थिक प्रगती आणि राजकीय नियंत्रण यांच्यातला हा समतोल चीन आणखी किती काळ साधू शकेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.